नमस्कार मित्रांनो. अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी जवळपास जे काही टॉपिक मला सजेस्ट होत असतात किंवा जे काही टॉपिक मला वाटतात की ते घेतलं पाहिजे किंवा काही जे टॉपिक असतात ते आपण बघितलं असतं, पण त्या गोष्टीचा विचार केलेला नसतो. पण त्या गोष्टीचा काही विचारहीन म्हणजे ज्या गोष्टी विचार करतो आपण, पण त्याच्यावर जास्त फारसा अभ्यास करत नाही किंवा त्या गोष्ट माहिती करून घेण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करत नाही, त्याच्यानंतर मग मला वाटलं की हा जो टॉपिक आहे आजचा, की तो टॉपिक मी घ्यायला पाहिजे किंवा त्याचा एक्झॅक्ट साधा रिझन विचारलं तर साधा रिझन काय आहे, तर त्याचा सायंटिफिक विचार करायला गेलं तर सायंटिफिक विचार करायला गेलं तर त्याचं रिझन काय आहे. टॉपिक पहिले सांगतो म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा मॅटर समजून येईल. टॉपिक हा आहे की आपल्या दुधाचा जो दूध असतो, दूध असा आहे, मला नाही वाटत असं कोणी असेल ज्यांनी दूध नाही पाहिलं असेल, बरोबर. तर जो दूध असतो ना, त्या दुधाचा पांढरा कलर रंग काय असतो हे माझा टॉपिक आहे. म्हणजे जो दूध आहे आपल्या घरी रोज सकाळी चायसाठी म्हणा किंवा इतर कोणत्या तुमच्या डेली युजेससाठी जो काही दूध असतो, मग पॉकेटातला असू द्या, गावाकडचे विकायला आणतात त्याच्यातलं असू द्या, कोणते असू द्या, फॅक्ट मेन काय आहे, मिल्क आहे. आपलं मेन टॉपिक काय आहे, मिल्क म्हणजे दूध आहे. मग हा दूध आहे, हा दूध पांढराच कलरचा का बरं असतो. आता कधी कधी प्रॉब्लेम काय होते बघा, लहान जी पोरं असतात ना त्यांच्यामध्ये ही जी काहीतरी म्हणजे विचार करण्याची क्षमता जी असते ना ते खूप सारी म्हणजे खूप जास्त असते. आता सपोज तुम्हाला ज्याचं लग्न झाले असेल त्यांनी जर विचार केला की त्यांना लहान बाळ आहे, मग घरी दूधवाला आला आणि दूधवाल्याने सांगितलं की त्याने विचारलं, मग पप्पा मग हे दूध असं आहे तर मग दुधाचा कलर पांढराच का बरं आहे. मग आपला बँड वाजायला नको, बरोबर ना. मग आपल्याला माहित पाहिजे दुधाचा कलर पांढरा का बरं आहे. आणि परीक्षेच्या थोडा दुसरी गुणातून सोडा, पण यातले सामान्य माणूस किंवा जे वस्तू आपल्या रोज जीवनामध्ये येते त्या गोष्टीचं आपल्याला थोडंसं तरी इन्फॉर्मेशन असलेलं मला काय वाटतं कधी चांगलं. ठीक आहे, त्याच्यामुळे आपली कधी पंचायत नाही. आणि खास करून एमपीएससी करता म्हणून सांगितलं नसा कोणी प्रश्न विचारला आपल्याला नाही आलं तर आपल्यालाही पोपट होतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काही काही असं नाही की माणूस म्हटलं पूर्ण गुगलच राहील, पण बेसिक बेसिक ज्या गोष्टी काही आपण शिकतो किंवा आपल्या व्यवहारात येतात त्या माहीत असण्याचा प्रयत्न करायला हवा किंवा ठेवा. नसेल माहिती तर शिकून घ्या, आता काही नवीन गोष्ट नाही. आजकाल सगळी गोष्ट अवेलेबल आहे, तर मी माझ्याकडून देण्याचा काहीतरी प्रयत्न करतो ते तुम्ही शिका. आता लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दूध जेव्हा बघता ना, त्या तो माझा टॉपिक आहे की दुधाचा कलर किंवा रंग जो आहे पांढरा का बरं. तुम्ही जेव्हा एखाद्या वेळेस गाईचं दूध ऑब्झर्व करा आणि एक प्लेट 2 प्लेट घ्या, एका प्लेटमध्ये गाईचं दूध घ्या आणि एका प्लेटमध्ये म्हशीचं दूध घ्या. तुम्हाला गाईचं दूध हा म्हशीच्या दुधापेक्षा पिवळसर दिसते का. मेन तुम्ही कधी बघा, गाईचं जो दूध आहे तो म्हशीच्या दुधापेक्षा पिवळसर दिसते का बरं दिसते, तर त्याचं मेन रिझन असं आहे मित्रांनो, जो काही दूध आहे, दूध त्या दुधामध्ये आणि फॅट्स आणि काय असतात, प्रोटीन्स असतात. तर लक्षात ठेवा, जो दूध आहे त्या दुधाला पांढरा कलर का बरं असतो. साधा जर विचार सॉरी, साधा जर कोणी प्रश्न विचारला, दुधाला पांढरा कलर का असतो, तो काय असतो, तो फॅट्स किंवा फॅट्स आणि कॅसिन नावाच्या प्रोटीन्स यांच्यामुळे काय असतो, त्या दुधाला पांढरा कलर असतो, बरोबर आहे. मग आता मी सांगितलं तुम्हाला, गाईचा जो दूध आहे तो पिवळसर असतो का, कारण त्याचा रिझन आहे त्याच्यामध्ये फॅट आणि केसिनचे प्रमाण काय असते, कमी असते. हा केसिन नावाचा हा जो आहे ना मित्रांनो, हा प्रोटीन आहे. काय आहे, प्रोटीन आहे. हा जो प्रोटीन आहे बघा, जे काही लहान बाळ असतात ना, ते बाळ आपल्या आईच्या दुधावर डिपेंड असतात. मग आईच्या दुधावर डिपेंड असतात म्हणजे त्यांना केसिन वगैरे ते जे प्रोटीन आहे ते प्रोटीन त्यांच्या बॉडीमध्ये जात असतं. म्हणजे नेमकं कोणतं प्रोटीन जात असतं दुधामधलं, तर ते केसिन प्रोटीन जात असतं, ठीक आहे. तर ते तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये शिकले असेल, केसिन प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी स्पेशल एक लहान मुलांमध्ये एक एन्झाईम असतं, त्याचं नाव असतं रेनिन. तो रेनिन एन्झाईम ह्या केसिन नावाच्या प्रोटीनचा ब्रेकडाऊन करून पेप्टॉन वगैरे मध्ये केनिन रेन याच्या केसिन याच्यामध्ये काय करत असतं, कन्व्हर्जन करत असतं. तर मुद्दा काय आहे, गाईचं दूध पिवळ स्वरूप, आता मी काय म्हटलं, दूध पांढरा असतं. त्याचं साधा रिझन सांगितलं तर काय आहे, त्याचं साधा रिझन ज्या दुधामध्ये फॅट किंवा केसिनचे प्रमाण असते त्याच्यामुळे त्याला दुधाला काय असतं, रंग पांढरा येत असतो. हा साधा उदाहरण झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा गाईचं दूध आपण बघतो तो पिवळसर असतो का, कारण त्याच्यामध्ये जे फॅट्स असतात आणि केसिन नावाचं जे प्रोटीन असतं ते कमी प्रमाणात असतं, बरोबर आहे. आणि जो म्हशीचा दूध असतो तो गाईच्या दुधापेक्षा पांढरा दिसतो जास्त का, कारण त्याच्यामध्ये फॅट्स आणि केसिन नावाचे प्रोटीन काय असतात, जास्त असतात. हे बेसिक झालं. आता मला एक्झॅक्ट सायंटिफिक जर विचारलं का, सायंटिफिक दुधाचा रंग पांढरा होण्यामागे कोणता मेकॅनिझम आहे, तर ते आहे स्कॅटरिंग. कोणता आहे मित्रांनो, स्कॅटरिंग. हे बेसिक गोष्ट तर आतापर्यंत शिकले असेल तुम्ही किंवा माहित असेल, पण त्याच्यानंतरही जाऊन एक्स्ट्रा विज्ञान किंवा एक्स्ट्रा सायन्स मध्ये घुसायचं झालं तर त्याच्यामध्ये त्याचं मेन रिझन कोणतं आहे, दुधाला रंग जर का बरं पांढरा असतो, तर त्याचं मेन रिझन आहे स्कॅटर. कोणता आहे, स्कॅटरिंग. तुम्ही शिकले असाल फिजिक्स मध्ये
स्कॅटर ऑफ लाईट, लाईटचं जो स्कॅटरिंग होत असतं ना तेव्हा त्याच्यामध्ये ते विखुरणं म्हणतात त्याला, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते स्कॅटरिंग झाल्यानंतर तुम्हाला समजेल एक्झॅक्ट मेकॅनिझम कसे आहे की तो दूध का असतो पांढरा का बरं दिसतो. साधा प्रश्न विचारला का दूध पांढरा का बरं दिसतो, कारण तो केसिन आणि फॅट्समुळे वगैरे पांढरा दिसत असतो. पण एक्झॅक्ट सायंटिफिकली रिसर्च करून जर ते विचार केला की त्या कोणत्या प्रोसेसमुळे पांढरा दिसतो, तो त्या स्कॅटर्डमुळे, कोणत्या लाईटचा रिफ्लेक्ट होऊन जेव्हा ते लाईट स्कॅटर्ड होत असतं त्या स्कॅटरिंगमुळे तो जो दूध आहे तो पांढरा दिसत असतो. तो कसा तुम्हाला तो समोर सांगणार आहे. मग तुम्ही विचार कराल मग गाईचं दूध चांगलं की पांढरा म्हशीचं दूध चांगलं, तर लक्षात ठेवा डिपेंड करतं तुम्हाला कंटेंट कोणतं महत्वाचं आहे. जर तुम्हाला फॅट कमी पाहिजे असेल फॅट कमी पाहिजे असेल तर तुम्ही गाईचं दूध घेऊ शकता. फॅट जास्त असेल तर तुम्ही पाहिजे असेल तुम्ही म्हशीचं दूध घेऊ शकता. केसिन प्रोटीन तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही म्हशीचं दूध घेऊ शकता. केसिन प्रोटीन तुम्हाला कमी पाहिजे असेल तर गाईचं दूध घेऊ शकता. तुम्हाला गाईचं दूध जास्त प्रेफर केलं जातं सहसा, कारण त्याच्यामध्ये फॅट्स वगैरे कमी असतात. त्याच्यामुळे ते पण लहान मुलांना पण शक्यतो गाईचं दूध दिलं जातं. ठीक आहे. फॅट्स आणि केसिन वगैरे त्याचे कॉन्सन्ट्रेशन थोडा कमी असते प्रोटीन म्हणून. आता लक्षात ठेवा आपला दूध हे बेसिक इन्फॉर्मेशन झाले. दुधाला कलर पांढरा असतं बिकॉज त्याच्यात फॅट केसिन नावाचे काय असतात ह्या गोष्टी प्रेझेंट असतात. पण हे होण्यामागं प्रोसेस कोणती जबाबदार आहे, ते स्कॅटरिंग मित्रांनो. आता ते कसं होतं ते सांगतो बघा. जो मी सांगितलं की दुधामध्ये केसिन नावाचं काय असतं प्रोटीन असतं. काय असतं प्रोटीन असतं. त्या केसिन नावाचं प्रोटीन काय करतं, तुमच्यात ज्या काही दूध आहे त्या दुधामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेटचे प्रमाण असते. म्हणजे कॅल्शियम असतो आणि फॉस्फेट असतो. तर तो केसिन काय करतो, केसिन आपल्यासोबत कॅल्शियम आणि फॉस्फेटचा एक ग्रुप तयार करतो किंवा क्लस्टर किंवा एक कण तयार करतो. ठीक आहे. कण तयार करतो छोटे छोटे, त्याला मिसेल्स म्हणायचं. काय म्हणायचं मिसेल्स. केसिन कॅल्शियम आणि फॉस्फेटचा जो क्लस्टर तयार होतो त्याला मिसेल्स म्हणायचं. आणि ज्या वेळेस त्या मिसेल्सवर एखादा लाईट पडतो किंवा लाईट पडतो तो लाईट जेव्हा रिफ्लेक्ट होतो, रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्याच्यामधून जेव्हा स्कॅटरिंग इफेक्ट तयार होते किंवा स्कॅटर होते लाईट, त्यामुळं. आणि कधी लक्षात ठेवा जेव्हा कोणत्याही कणांवर म्हणजे जे काही पार्टिकल्स असतात लहान कण म्हणा किंवा जेव्हा मोठे कण असतात, जेव्हा त्या कणांवर एखादा लाईट जेव्हा रिफ्लेक्ट होत असतो तेव्हा तो कण त्या कणामध्ये किंवा त्या पार्टिकलमध्ये प्रॉपर्टी असते, जो दिलेला आलेला लाईट असतो तो विखुरण्याची म्हणजे स्कॅटर करण्याची. आणि ज्या वेळेस ते पार्टिकल असतात ते मोस्ट ऑफ द टाइम सर्वात जास्त व्हाईट लाईट जो आहेत ना, व्हाईट लाईट म्हणजे लाईट सगळे कंबाईन झाले एक व्हाईट लाईट असतो ना, एक व्हाईट मोठा कलर नाहीये, 7 कलरचा एक कंबाईनेशन राहतो. तो जेव्हा कलर रिफ्लेक्ट होत असतो त्या रिफ्लेक्शनमुळे तो जेव्हा लाईट स्कॅटर्ड होतो तर स्कॅटरिंगमुळे जो दूध आहे तो दुधाचा कलर काय होत असतो पांढरा होत असतो मित्रांनो. म्हणून विचारलं जातं की स्कॅटरिंग म्हणजे दुधासाठी दूध पांढरा होण्यामागं कोणती प्रोसेस आहे तर ते स्कॅटरिंग आहे. कंटेंट कोणते असतात तर फॅट आणि केसिन नावाच्या प्रोटीनमुळे. आणि मुळात जर तुम्ही पाहिलं तर आता तुम्ही म्हणाल दूध फक्त बाहेर जेव्हा गाईचं आपण दूध काढतो तेव्हा ते अंदरच्या अंदरच कुठं लाईट जाते, मग ते तर पांढरं पांढरं दिसते आपल्याला आल्यानंतर. पण मुद्दा हा आहे मित्रांनो, त्यावेळेस जो केसिन आहे ह्या केसिनचा सुद्धा कलर जवळपास काय असतो व्हाईटिश कलर असतो. जवळपास काय असतो व्हाईटिश कलर असतो. आणि या व्हाईटिश कलरमुळे दुधाला तर कलर पांढरा येतोच येतो. त्याच्याबरोबर जेव्हा लाईट पडून रिफ्लेक्ट होऊन लाईट जेव्हा स्कॅटर होतं त्या स्कॅटरिंगमुळे जो काही लाईटचा स्कॅटर्ड होतं आणि तो लाईट जो आहे तो पसरतो किंवा फाटतो, त्यामुळे जो कलर तयार होतो तो व्हाईट तयार होतो. म्हणून दुधाला कलर काय असतं व्हाईट असतं. तुम्ही आजपर्यंत एवढा शिकला असाल मित्रांनो, पण याच्या वर जाऊन हा बेसिक आहे. ठीक आहे. बेसिक म्हणण्यापेक्षा सायन्स आहे. आणि जे जे सगळेजण कंबाईन म्हणा एमपीएससी म्हणा त्याचा अभ्यास करत असतात बेसिक बेसिक, तरी या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. दुधामध्ये मी याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलं. दुधामध्ये केसिन नावाचा प्रोटीन असते, फॅट असते. त्यानंतर गाईचं दूध पिवळसर का बरं असतो, म्हशीचं दूध पिवळसर का बरं असतो, सॉरी पांढरा का बरं असतो, त्याच्यामध्ये प्रोटीन असतात कोणते, कॅल्शियम फॉस्फेट, या सगळ्याचं मिळून काय तयार होतं, मग त्याच्यावर लाईट रिफ्लेक्ट झाल्यावर कसं होते स्कॅटर होते, ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत दुधामध्ये पाहायला भेटतात. आणि मी तुम्हाला हे सांगितलं की जो मिल्क आहे तो दूध जेव्हा लहान पोरांना दिलं जातं तर त्या पोरांमध्ये एक तो जो मिल्क आहे त्याच्यामध्ये जो केसिन नावाचा प्रोटीन आहे तो डायजेस्ट करण्यासाठी स्पेशल एक एन्झाईम दिलेला असतो, जो आपल्या मोठ्या माणसामध्ये नसतो, तो आहे रेनिन नावाचा. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी मेकॅनिझम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे याच्या मागचं रिझन आहे मित्रांनो. हे बेसिक झालं, हे ॲडव्हान्स झालं. तर ज्यांना बेसिक माहीत ठेवायचं त्यांनी बेसिक ठेवा, ज्यांना ॲडव्हान्स माहीत ठेवायचं आहे ॲडव्हान्स माहीत ठेवा. ठीक आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. तर व्हिडिओला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. सगळ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.